हॅलो अँड गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला वळू आजच्या न्यूजकडे. त्याआधी बघूया इम्पॉर्टंट डेज. सो 25 ऑफ जानेवारीपासून तर 31 ऑफ जानेवारीपर्यंतचे आपण इम्पॉर्टंट डेज बघूया. तर 25 ऑफ जानेवारीला कोणता डे ऑब्झर्व करण्यात येतो, तर नॅशनल वोटर्स डे हा ऑब्झर्व करण्यात येतो 25 ऑफ जानेवारीला. आणखी इंडियन टुरिझम डे सुद्धा ऑब्झर्व करण्यात येतो 25 ऑफ जानेला. आणि त्याची थीम आहे यावर्षीची 2025 ची थीम आहे टुरिझम फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ. ओके. नेक्स्ट 26 ऑफ जानेवारीला असतो रिपब्लिक डे ऑफ इंडिया. ओके. सो रिपब्लिक डे असतो. आणखी कोणता डे असतो, इंटरनॅशनल कस्टम्स डे. सो रिपब्लिक डे ची थीम होती यावर्षीची ती होती स्वर्णिम भारत विरासत और विकास, गोल्डन इंडिया हेरिटेज अँड डेव्हलपमेंट. तर ही थीम होती यावर्षीच्या रिपब्लिक डे ऑफ इंडियाची, रिपब्लिक डेची. नेक्स्ट इंटरनॅशनल कस्टम्स डेची थीम आहे कस्टम्स डिलिव्हरिंग ऑन इट्स कमिटमेंट टू इफिशियन्सी, सिक्युरिटी अँड प्रॉस्पेरिटी. ओके. सो ही थीम आहे 2025ची इंटरनॅशनल कस्टम डेची आणि हा डे ऑब्झर्व करण्यात येतो 26 ऑफ जानेवारीला. नेक्स्ट 28 ऑफ जानेवारीला असते डाटा प्रोटेक्शन डे. डाटा प्रोटेक्शन डेची थीम आहे पुटिंग प्रिव्हसी फर्स्ट. ओके. पुटिंग प्रिव्हसी फर्स्ट ही डाटा प्रोटेक्शन डेची यावर्षीची थीम आहे. नेक्स्ट 28 ऑफ जानेवारीला बर्थ अॅनिव्हर्सरी सुद्धा असते लाला लाजपत राय यांची. 30 ऑफ जानेवारीला असते मार्टर्स डे. ओके. मार्टर्स डे असते. आणखी वर्ल्ड लेप्रेसी इरॅडिकेशन डे असतो. वर्ल्ड लेप्रेसी इरॅडिकेशन डेची थीम आहे युनाइट ॲक्ट अँड एलिमिनेट लेप्रेसी. आणि लास्ट 31 ऑफ जानेवारीला असते इंटरनॅशनल झेब्रा डे. ओके. सो आपण बघितलेले आहे 25 ऑफ जानेवारीपासून तर 31 ऑफ जानेवारीचे इम्पॉर्टंट डेज आणि त्यांच्या थीम्स. वळूया न्यूजकडे. ओके. सो फर्स्ट न्यूज आहे प्रवासी भारतीय सन्मान हा अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे प्रेसिडेंटला. कुठल्या प्रेसिडेंट्सला, त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या प्रेसिडेंटला. तर बघूया त्यांचं कंट्रीब्युशन, त्यांनी काय अचीव्ह केलेलं आहे, अचीवमेंट काय आहे त्यांच्या, त्यांनी कशाच्या कंट्रीब्युशन बद्दल त्यांना हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. सो इंडियाने प्रदान केलेला आहे प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगोचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांना, त्यांचं नाव आहे क्रिस्टीन कार्ला कँगलू. ओके. सो क्रिस्टीन कार्ला कँगलू यांना इंडियाने कन्फेड केलेला आहे, प्रदान केलेला आहे प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्डनी. सो हा अवॉर्ड कशाबद्दल त्यांना देण्यात आलेला आहे, त्यांचं जे आउटस्टँडिंग अचीवमेंट आहे पब्लिक अफेअर्समध्ये आणि त्यांचं इंडिया ग्लोबल प्रेस्टिज मध्ये जे कंट्रीब्युशन आहे त्याच्याबद्दल त्यांना हा अवॉर्ड कन्फर्ड करण्यात आलेला आहे. हा अवॉर्ड प्रेझेंट केलेला आहे प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांच्या बिहाफमध्ये इंडियाचे हाय कमिशनर डॉक्टर प्रदीप राजपुरोहित यांनी हा अवॉर्ड जो आहे तो प्रेझेंट केलेला आहे प्रेसिडेंट यांना. आणि कधी केलेला आहे, सो रिपब्लिक डे च्या रिसेप्शन इन त्रिनिदाद अँड टोबॅगो इथे केलेला आहे. ओके. सो प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू यांच्या बिहाफमध्ये हाय कमिशनर डॉक्टर प्रदीप राजपुरोहित यांनी हा अवॉर्ड प्रेझेंट केलेला आहे क्रिस्टीन कार्ला कँगलू यांना, ज्या की प्रेसिडेंट आहेत रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या. ओके. सो की रोल बघूया आता प्रवासी भारतीय दिवसचा. कँगलू ह्या इंडो त्रिनिदादिन लीडर आहेत आणि त्यांनी सर्व केलेला आहे ॲज अ चीफ गेस्ट म्हणून 18th प्रवासी भारतीय दिवस कॉन्व्हेन्शन जे की हेल्ड झालेलं होतं 8 to 10 ऑफ जानेवारीला ओडिसामध्ये. ओके. भुवनेश्वर ओडिसा इथे हेल्ड झालेलं होतं, तेव्हा त्यांनी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून सर्व केलेला आहे. ओके. त्यांनी एम्फसाइज सुद्धा केलेला आहे, ॲड्रेस केलेला आहे हिस्टोरिक टाईज बिटवीन इंडिया आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो मधले. ओके. सो प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड हा कन्फेड करण्यात आलेला आहे त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या प्रेसिडेंट, त्यांचं नाव आहे क्रिस्टीन कार्ला कँगलू यांना. नेक्स्ट बघूया. ओके. नेक्स्ट सो
जॉफ अल्काडिस यांनी रिझाईन केलेलं आहे, जे की कोण होते, ICCचे चीफ एक्झिक्युटिव्ह होते. तर त्यांनी रेजिग्नेशन काय दिलेलं आहे बघूया. सो जेफ अल्काडिस जे की चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे, त्यांनी त्यांचं रेजिग्नेशन अनाऊन्स केलेलं आहे. त्यांनी ICC जॉईन केलेलं होतं 2012 मध्ये ॲज अ जनरल मॅनेजर ऑफ क्रिकेट म्हणून. प्रिव्हियसली त्यांनी सर्व केलेलं आहे ॲज अ क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलिया इथे. नेक्स्ट, तर 8 महिने ॲज अ ॲक्टिंग CEO म्हणून त्यांनी वर्क केलेलं आहे. त्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे CEO म्हणून. ओके, नंतर त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं होतं. सो ICC बोर्ड सध्या ICC बोर्डने काय केलेलं आहे, सध्या अनाऊन्स नाही केलेलं आहे की त्यांचे सक्सेसर कोण राहील, म्हणजे त्यांच्या जागेवर आता कोण अपॉइंट होईल हे सध्या अनाऊन्स केलेलं नाही आहे ICCने. नेक्स्ट, आता आणखी लिडरशिप ट्रान्झिशन्स बघूया. आता ICC मधले काय आहे, तर यांचे रेकग्निशन आणखी एक एक्झिट जे आहे ते मार्क करतात, कारण की यांच्या आधी आणखी काही लिडर्सनी जे आहे, टीम लिडर्सनी एक्झिट घेतलेलं आहे ICC मधनं. तर ते कोणी घेतलेलं आहे बघूया. क्रिस स्टेटले जे की हेड ऑफ इव्हेंट्स होते, त्यांनी सुद्धा रेजिग्नेशन दिलेलं आहे, रिझाईन केलेलं आहे. अलेक्स मार्शल हेड ऑफ अँटी करप्शन युनिट, क्लॅरी फुरलॉंग हेड ऑफ मार्केटिंग अँड मीडिया. सो यांनी सुद्धा डिपार्चर केलेलं आहे ICC लिडरशिप टीम मधनं. ओके, सो ICCचे चीफ एक्झिक्युटिव्ह जॉफ अल्काडिस यांनी रिझाईन केलेलं आहे. त्यांनी रेजिग्नेशन जे आहे त्याचं अनाउन्समेंट केलेलं आहे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट, मारुती सुझुकीने रिअपॉइंट केलेला आहे हिसाशी ताक्युची यांना मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून. तर बघूया त्यांची जे टर्म राहणार आहे ते कधीपर्यंत राहणार आहे. सो मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड बोर्ड यांनी अप्रूव्ह केलेली आहे रिअपॉइंटमेंट हिसाशी ताक्युचू यांची ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून. तर ती राहणार आहे त्यांची फर्दर 3 इयर पिरियड्स करता, म्हणजे 3 वर्षाकरता त्यांना आता आणखी रिअपॉइंट करण्यात आलेलं आहे. तर इफेक्टमध्ये कधीपासून येणार आहे त्यांची अपॉइंटमेंट, तर 1 एप्रिल 2025 पासनं 1 एप्रिलपासनं त्यांची अपॉइंटमेंट जी आहे ती इफेक्टमध्ये येणार आहे आणि 3 वर्ष राहणार आहे, म्हणजे 31 मार्च 2028 पर्यंत ते वर्क करणार आहे ॲज अ MD अँड CEO म्हणून. ओके, सो हे जे डिसिजन घेतलेलं आहे रिअपॉइंटमेंटचं हे 29 जानेवारी 2025 मध्ये जी मीटिंग झालेली आहे बोर्डची, तर तेव्हा हे जे डिसिजन आहे ते घेण्यात आलेलं होतं यांच्या रिअपॉइंटमेंटचं. नेक्स्ट, आता बॅकग्राऊंड बघूया ताकीचूच्या अपॉइंटमेंट बद्दल. तर इनिशियली त्यांनी रोल जो आहे ॲज अ MD अँड CEO म्हणून अज्युम केलेला आहे 1 एप्रिल 2022 मध्ये. तर जे आधीचे त्यांचे प्रिडिसर जे होते केंची आयुकावा, ओके, सो यांचं टर्म कंप्लीट झालेलं होतं 2022 मध्ये. सो तेव्हा त्यांनी अज्युम केलेलं होतं MD अँड CEOची पोझिशन. नेक्स्ट, ही हॅज बीन सर्विंग ऑन बोर्ड ऑफ मारुती सुझुकी सिन्स जुलै 2019 आणि नंतर त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर कमर्शियल म्हणून एप्रिल 2021 मध्ये. बिफोर त्यांचे जे आता पोझिशन आहे, करंट पोझिशन, त्याच्या एलिव्हेशनच्या आधी त्यांनी वर्क केलेलं आहे ॲज अ जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून एप्रिल 2021 पर्यंत. आणि त्यांनी बोर्ड ऑफ मारुती सुझुकी सुद्धा होते, त्यांनी बोर्ड ऑफ मारुती सुझुकी मध्ये सुद्धा सर्व केलेलं आहे जुलै 2019 मध्ये. ओके, सो प्रोफेशनल एक्सपिरियन्स काय आहे त्यांना, सो त्यांनी सुझुकी मोटर्स कॉर्पोरेशन 1986 मध्ये जॉईन केलेलं होतं. त्यांना एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स आहे इन इंटरनॅशनल ऑपरेशन्स, पर्टिक्युलरली कशामध्ये, ओव्हरसी मार्केट्समध्ये. ओके, आणि हे जे त्यांचं एक्सपर्टाईज आहे हे एक सिग्निफिकंट रोल प्ले करतं मारुती सुझुकीच्या ग्लोबल ऑपरेशन्स करता. सो मारुती सुझुकीने रिअपॉइंट केलेला आहे हिसाशी ताकेउचू यांना MD अँड CEOच्या पोझिशनवर. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट सुद्धा अपॉइंटमेंटची न्यूज आहे. तर सोनीने अपॉइंट केलेला आहे हिरोकी तोतोकी यांना न्यू CEO म्हणून. सो सोनी ग्रुप कॉर्पोरेशन यांनी अपॉइंट केलेला आहे
हिरोकी तोतोकी यांना ॲज अ न्यू चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून, आणि यांची सुद्धा सर्व्हिस जी आहे, यांची सुद्धा अपॉइंटमेंट जी आहे ती इफेक्टमध्ये येणार आहे 1 एप्रिलपासून. ओके. तोतोकी हे लॉंग टाइम फायनान्स चीफ आहे, ते लीड करणार आहेत कंपनीचं एक्सपान्शन करता आणि एफर्ट्स घेणार आहेत एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये. सो सोनी एंटरटेनमेंटचे जे आउटगोईंग CEO आहेत केनिचिरो योशिदा, सो हे सिग्निफिकंट रोल हे सुद्धा त्यांच्या जागेवर आता वर्क करणार आहेत. जे आता जे CEO आहेत केनिचिरो, यांच्या जागेवर आता नवीन CEO म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे हिरोकी तोतोकी यांना. तर बघूया केनिचिरो योशिदा यांना कशासाठी अपॉइंट करण्यात आलेला आहे. तर लिडरशिप चेंजेस सुद्धा झालेले आहे. ओके. काही स्ट्रॅटेजिक मूव्ह सुद्धा घेण्यात आलेले आहे सोनीकडनं. तर केनिचिरो योशिदा जे की कोण आहेत, CEO आहेत. ओके. CEO होते ते सोनी एंटरटेनमेंटचे, तर आता ते कंटिन्यू करणार आहेत ॲज अ चेअरमॅन म्हणून, चेअरमॅन ऑफ बोर्ड म्हणून. ओके. वाईल हिडेकी निशिनो हे चार्ज घेणार आहे सोनी गेम्स अँड नेटवर्क सर्व्हिसेस डिव्हिजनमध्ये. सो या सुद्धा आणखी याच्यामध्ये अपॉइंटमेंट्स झालेले आहे. सो त्यांनी सुद्धा वेगळे अपॉइंटमेंट्स केलेले आहे, याच्यामध्ये चार्जेस घेतलेले आहे. सो जे की आधी CEO होते सोनी एंटरटेनमेंटचे, जे की होते केनिचिरो योशिदा, ते कंटिन्यू करणार आहेत ॲज अ चेअरमॅन ऑफ बोर्ड म्हणून. नेक्स्ट हिडेकी निशिनो हे चार्ज घेणार आहे ॲज अ सोनी गेम्स अँड नेटवर्क सर्व्हिसेस डिव्हिजनमध्ये. नेक्स्ट हर्मेन हल्स यांना सुद्धा अपॉइंट करण्यात आलेला आहे CEO म्हणून सोनी गेम्स अँड स्टुडिओ बिझनेसेस इथे. ओके. सो हे जे लिडरशिप चेंजेस आहे हा एक पार्ट आहे रिकन्स्ट्रक्ट करण्याकरता आणि सेक्युअर करण्याकरता सोनीचं लॉंग टाइम ग्रोथ. नेक्स्ट बघूया सोनी ग्रुप कॉर्पोरेशन बद्दल. सो 7 मे 1946 मध्ये फॉर्मेशन झालेलं आहे सोनी ग्रुप कॉर्पोरेशनचा. फाउंडर्स आहेत मसारू इबुका आणि आयकिओ मोरिटा. हेडक्वार्टर आहे सोनी सिटी मिनाटो टोकियो जपान इथे. चेअरमॅन अँड CEO आहे केनिचिरो योशिदा, ज्यांची की अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे आता. आणि प्रेसिडेंट अँड CEO आहे हिरोकी तोतोकी. ओके. सो हे काही अपॉइंटमेंट्स आहे. रिअपॉइंटमेंट्सचे सुद्धा न्यूज आहे आजच्या न्यूजमध्ये. सो बघून घेऊया आपण एकदा. क्वेश्चन्स बघून घेऊया, त्याआधी डेज बघून घेऊया आपण. सो डेजमध्ये आहे 25 जानेवारीला असते नॅशनल वोटर्स डे आणि इंडियन टुरिझम डे. नेक्स्ट 26 जानेवारीला असतो रिपब्लिक डे आणि इंटरनॅशनल कस्टम्स डे. 28 जानेवारी डाटा प्रोटेक्शन डे आणि बर्थ ॲनिव्हर्सरी असते लाला लाजपत राय यांची. 30 जानेवारीला मार्टर्स डे आणि वर्ल्ड लेप्रेसी इरॅडिकेशन डे हा ऑब्झर्व करण्यात येतो. आणि 31 जानेवारीला असते इंटरनॅशनल झेब्रा डे. क्वेश्चनकडे वळूया. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हू रिसिव्ड द प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड. सो इंडियाकडनं कोणाला प्रवासी भारतीय सन्मान अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. तो करण्यात आलेला आहे क्रिस्टीन काल कांगालू यांना. नेक्स्ट, हू रिसेंटली रिझाइंड ॲज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तर ICCचे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे होते त्यांनी रिसेंटली रेझिग्नेशन दिलेलं आहे. तर त्यांचं नाव काय आहे, त्यांचं नाव आहे जेफ आल्कॅटिक. नेक्स्ट, हू हॅज बीन रिअपॉइंटेड ॲज, कोणाला रिअपॉइंट करण्यात आलेला आहे ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड इथे फॉर फर्दर 3 इयर्स करता. तर त्यांचं नाव आहे हिसाशी ताकेउची यांना. नेक्स्ट, हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द न्यू CEO ऑफ सोनी ग्रुप कॉर्पोरेशन आणि इफेक्टमध्ये येणार आहे त्यांची अपॉइंटमेंट 1 एप्रिलपासून. तर त्यांचं नाव आहे हिरोकी तोतोकी. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि डेली आपले सकाळी 8 वाजता व्होकॅब्युलरीचे सुद्धा सेशन्स असतात, ते सुद्धा तुम्ही अटेंड करा. त्यामुळे तुमची व्होकॅब्युलरी आणखी स्ट्रॉंग होईल. सिनोनिम्स अँड अँटोनिम्स तुम्हाला लर्न होईल. इडम्स अँड फ्रेजेसचे मिनिंग्स काय असते ते सुद्धा तुम्हाला माहिती पडेल. सो ऑल द बेस्ट. प्रिपेअर असंच करत राहा फॉर अपकमिंग एक्झाम्स करता, SBI PO करता. थँक्यू.